तू मला ब्लॉक का केलास? तू मला काय का म्हणलीस? ब्लॉक केला का? तू गोरा झालास काय? काले जे लिबास दी शकीनन कुड़ी दूर दूर जावे मेरे काळे रंग तो. मस्त बाजरायची आपली आवाज रोगी. एक जण भेटलं होतं पण ते होतं एवढं. पण म्हणलं त्याच्याकडनं नको, तुमच्याकडनं बाजरू. किती घेता तुम्ही बाजरायचं? मी 300 रुपये घेतो. जर 2 असतील तर 500. एवढं? मग बोलवती बेवढं काढ म्हशीचं काताड. अरे मी कसं हॅलो काय ते बारक्या पोराजवळ 15 फूट दाव वाट लावून दे घट्ट तुटणावनी आई आणि कशाला इथं लिंबाचं झाड हाय फाशी घेऊ का म्हणला फाशी आणि कस काय अरे तेव्हा कस काय म्हणला रे अगं सकाळी आला ग एका चपलीनं हान माझ्या कपाळावर 4 पाती गाव तुमशिलो ग पार घाम आलाय भूक लागून पार फेस आलाय तोंडाला आता येतील तवा येतील आता येतील तवा येतील वाट बघून फाशी घेणार तर का करू मग आता ये लवकर जेव्हा घेऊन आई फेस तोंडाला आल्यावर गांड कशाला ताणून घेऊन राव घे ना ग गांड ताणून घ्यायची का हाऊस नाही मला आज ये पट म्हणजे जेवाय भूक लागल्या घेऊन ये जेवाया हा येऊ लागले आणि मी का म्हणला लिओ हा बोल की काय हा आणि त्या वरच्या झाडापाशी हाव का वरल्या धुऱ्याला हा वरच्या झाडापाशी हाव का त्या मोठ्या हा मग त्या वरच्या झाडाच्या बुडाला दाव आहे लांब लचक मोठ घ्या फाशी ए चाय ज्याला आवडतो आपला चाय, ज्याला हाय, ज्याला आवडत नाही आपला चाय त्याच्या गांडीत अरे त्याला बाय बाय बाय. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत जगातील सगळ्यात फेमस चायवाले नाना चायवाले यांच्यापाशी. तर आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या यशाबद्दल. तर नाना, तुम्ही ज्या प्रकारे मोठे मोठे गप्पा मारता त्याच प्रकारे तुमच्या चहाला क्वालिटी आहे का? अरे तू एकदा प्याला ना नानाचा चाय तर तुझा दुसऱ्या चायवाल्याकडे जाणारच नाही पाय. आणि तू स्वतःच्या तोंडाने म्हणणार अशी क्वालिटी दुसरीकडे कुठंच नाही. बर. अरे लय मोठी मोठी माणसं माझ्याकडे चहा प्यायला येतात. बिल गेट, चर्च गेट, स्वारगेट लय मोठी. अरे नाना, बिल गेट्स माहितीये, चर्च गेट, स्वारगेट हे कुठून आले? अरे ते बिल गेटचीच सावत्र भाव तुला लय चौकशा. मोठी माणसं चहा प्यायला येतात हे महत्वाचं. अरे तुला माझा टर्निंग पॉइंट सांगतो. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा चहाचा गाडा माझा चहाचा गाडा समोरासमोरच. त्याच्यामुळे आमच्यात लई टक्कर चालायची, कॉम्पिटिशन. पण माझ्या चहाला क्वालिटी असल्यामुळे सगळे गिरायक मलाच. त्यांना काही गिरायकच जात नव्हतं. ते वैतागून त्यांनी तेव्हा धंदाच बंद केला, राजकारणात उतरले. जसे पंतप्रधान झाले का नाही तेव्हापासून माझ्याकडूनच चहा घेऊन जातात. आणि चहा प्याला की पहिला मला फोन करतात आणि म्हणतात ना आजचा चहा ना भारी होता ना अशी. अरे लय मोठी माणसं येतात बाया माझ्याकडे. अबे बंट्या, चांदणी तुटली. अबे तुटलेल्या चांदणीला की नाही आपण काय बी मागलं की नाही ती आपली इच्छा पूर्ण होते. खरं म्हणालास की? हो बे. थांब मी आधी मागतो. मग देवा मध्ये ह्या वर्षी लग्न हो द्याव देवा. मी आता काळा नाही देवा, मी आता क्रीमला गोरा झालो. आयो मायो आता मग लग्न होईना वाटालय. बापू बोला की बाबा, तुला जर की नाही तुझ्या सासरवाडीच्या हुंड्यामध्ये कार देऊ लागले तर थार माग, स्प्लेंडर देऊ लागले तर बुलेट माग, आणि घर देऊ लागले तर की नाही बंगला माग. बाबा जर त्याने हुंड्यामध्ये पोरगी देऊ लागले तर तिच्या माईला मागल्यावर चालते काय? शिया माझ्यामध्ये एवढा घमंड आहे की नाही, रस्त्याने कोणी जाता वेळेस आहे की नाही मला बोललं की नाही त्याला मी छाट बोलणार. एवढा घमंड आहे माझ्यामध्ये. बस अबे तुझ्यापेक्षा जास्त तर मयात आहे घमंड. मी जन्मलो होतो तेव्हा 2 वर्ष मी माझ्या घरच्याला बोललो नव्हतो. यातले घमंड सारा माझ्यापेक्षा जास्त आहे. बंट्या, बंटीचं काय गिफ्ट पाहिजे ते सांग, आज तुला ते देता. मला काहीच देऊ नका, मला फक्त इज्जत द्या बस. अबे तुला इज्जत दिल्यावर बेइज्जत कुणाला कराव? मामा लाईटचा वायर का कट केल्या? 4 महिने झाले तू लाईट बिल भराय नाहीस. लाईट फुकट वापरालास. लाईट काय तुझ्या बाप्पाच्या घरची आहे काय? लाईट तर माझ्या बापाच्या घरची नाही, तर शेत मात्र माझ्या बापाचा आहे. आता तू खाली कसं उतरतोच बघतो. नाही या काठी त्या घंटे देणार बघ, उतरून टाकू खाली. चाललो का आपण? चावल जायचं होतं ना? जायचंय. अरे मागे ठेवलं ते दळण, अख्खं बोच दळण ना माझा. एवढं गरम असतं का दळण? चटके बसले मारण्याचे. अरे गिरणीतलं पीठ गरमच असेल ना का गार असेल? पीठ
आणि तिकडे जाऊन का चपात्या करायचं का आपल्याला? अरे ते पीठ त्याच्या घरी द्यायचंय. त्याच्या बायकोन चपात्याने खाल्ला, आठवडा झाले. त्याची बायको म्हटली जर तुम्ही पीठ नाही आणलं दळून तर मी चालले पळून. काय आता तुम्ही पीठ नाही आणलं दळून तर मी चालले पळून. मग कोणासोबत? तुला काय करायचं रे? पुढे सरक जाऊ जागा दे. काय मी नसतं सारखं पुढे कमन म्हणजे आजपर्यंतचा इतिहास आहे. वीट भट्टीतून निघलेले वीट आणि नगरच्या गिरण्यांमधून निघलेलं पीठ याच्यावर चेपण बसलेत ना त्यांच्या ढुंगाचा डायरेक्ट चकटाला निघलेला. अरे मग मी तुझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत का? काय चकटाला देऊ का तुला? अरे पुढे सरक जागा दे फक्त. जागा दे काय मारण्याचा चटका नुसतं राहिलं. गपचूप जागा दे सांगून मी माझ्या पोटापुढे ठेवतो ते. अरे पोटासोबत तू छोटा पण गरम होईल तेव्हा कळण तुला ते काय नगरचं पीठ येते नगरच्या गिरण्यांमधून निघलेलं पीठ. तुला बस रे. अरे गावासोबत काय बादड पण रगाडले होते काय मारण्याचं कडू लागू राहिले ते पीठ. बादडा नाही तो बोतीचा कातडा रगाडला होता त्याच्यामध्ये. पीठ चालून टाकले. अरे काय चालू टाकलं तुम्हाला कोणी मारून घ्यायला आलं तर नाही. तू सगळं आपलं खायचे वादे करून टाकले सगळे. तू मला मारतोस, मी सरपंचाची पोरगी आहे. चल माझ्या बाबाकडे, तुला राखी दे. ए कोणालाही बिनामी सरपंचाची पोरगी असलीस तर काय झालं? चल तुझ्या बापाकडे येतो मी. चल हा चल. बाबा, मला यानं पुऱ्या गावाच्या देखत चापट मारली. अरे लई खाणं झालंय. कोणाची पोरगी आहे माहित आहे की नाही तुला? विसरू नका सरपंच. 50 मत आहे आपल्या इथं. पाया पडायच्या. चल आख्या इथं बसून पिऊया. अबे नको बे, कोणाचा वावर होय की? अबे माझ्या दोस्ताचा वावर होय. अबे तुझ्या दोस्ताचं असलं तर काय झालं? आल्यावर आपल्याला शिवा द्यायचं होय. अरे भाया त्याला काहीच म्हणा, मला माहिती आहे की अबे जिगरी दोस्त आहे माझा, जिगरी दोस्त. माझ्या चड्डी यार नाही त्याला माहिती आहे की काहीच म्हणा. चल बसूया चल. अबे बट्ट्या कोणतरी आलंय. अरे काय झालं भाया? काही नाही. इथं काय करणार तुम्ही? अरे काय नाही, माल मारायला हे की माल मार की बस की. अबे हराम खोरा, ही माल मारायची जागा ही. बायजावा रात्रीचे वाजले 8, मला बसायला दिला ग पाट आणि मी बघत बसले वाट. अरे आई काय रे जायला मेल्या? घंटा झाला आई आई करू राहिला. अगं एकच आवाज द्याला माय. लाव काढीतोय तोंडाला. कर्जाळी एकदाचा काय म्हण नाही, बोल शिलक लवकर. अगं मी म्हणत होतो मला 2चे 4 हात करायचे. काऊन भाऊ 2 हातावर काय भागाना काय तो? अगं साऱ्या गावाचं म्हणणं आलं कवर 2 हातावर राहतो बाबा, 2चे 4 करून घे, नंतर पुरी भेटत नाही. आता आपणच त्याचा मान ठेवला पाहिजे ना. या बाया एवढे आईनीचे झाले काही लोक लगे. द्या म्हणा मग भलीबुरी पाहून, द्या म्हणा गुतून. अगं ते कसं पाहून देतील? मायबापाचं काम आहे ते, मायबापाला करावं लागतं ते सगळं. आता भाऊ जाय ना मग तोय बापा पुढं मायापाशी काय मड पुरलाय तो आवाला. अगं तू बोलशील ताई रियन गोष्ट. केळ घे केळ. केळ केळ खायचंय मला केळ. दि भाऊ याला केळ. पार केळावानी बिल झाला तरी 12 महिन्याचा केळाचा जोर जाय ना याचा. जाईल मेला गेला बाई. ते काटपा काय म्हणून राहिलं नाही तर घेण्या का बुक्की जीवतोय वाला मी. तुम्हाला नंतर पाहते हो. तू बोले साठ घ्या. अगं मी म्हणत होतो हुस्ने जाने जहा वो सबसे हसी वो सबसे जवा. सौंदर्य साबुन निर्मा. खुश करो खुश रहो. गुड नाइट अलाउड किंग. मॅन्यू पोको पॅन्ट्स. अच्छी नीनी लाय मॅन्यू पोको पॅन्ट्स एक्स्ट्रा डॉट. करता थोबाड बंद का घालू तुमच्या टीव्हीत काही? 2-4 दिवस शिल्लक जागायची इच्छा दिसना वाटतं तुमची. आणि तू जरा सोयीने सांग ना कोणाच्या नादी लागला कोणती घोबड आहे तिथं. तुला कस काय कळाय? ती घोबड आहे म्हणून म्हणजे मला काय म्हणायचंय म्हणून. अर्जुन खोड येते. इथून पुढच्या 2 महिन्यात तो लग्न होईल. हा आधी याच्या 13व्याची बुंदीन मग तो लग्नाची गुलाबजामुन. तू जाय आता. काय म्हणणं तो जायला मेल्या. लावली साड्या कावाची पडपड. अय यार जाऊ नको 2 मिनिटं थांब. आय यार थांब ना. आय मला बी बुंदी खायची काय लागणार. काही नाही म्हणलं मी.